हाय मित्रांनो, माझं नाव प्रशांत आहे. मी असा व्हिडिओ कधी बनवलेला नाही, पण मी आज बनवतो. कारण माझं मन खूप बेचैन झालं. कळना झाले मला मी काय करावं काय नाही. तुम्हाला वाटत काय बोलत राहिले काय नाही याच्यालाच माहिती. पण खरंच यार, मुलगा हे होणं सोपं नाही. तुम्हाला हे अनुभवलं असेल, मी पण अनुभवलोच. काय कंडिशन असते आपल्या पोरायची ते तुम्हाला तर माहितीच आहे. आपण प्रत्येकाला सुखी ठेवतो, आपण प्रत्येकाला हसवतो, पण आपल्या मनातलं काय दुःख आहे आपण कोणाला सांगू शकतच नाही. कारण आपलं हे दुःख कोणी समजून घेतच नाही. पहिली गोष्ट सांगायची म्हणजे आपण प्रत्येकाला स्माईलनं बोलतो. स्माईलने सर्व गोष्टी लोकांना दुसऱ्याला वाटते अरे ठीक आहे, याचं सर्व काही मस्त हसून खेळून राहिलंय, याला काय टेन्शन राहणार आहे, याचे मजेत. भावनो तुम्हाला माहिती आहे, मला तर माहिती, मी जाणवायलोच माझ्या लाईफमध्ये मी काय चाललंय, माझ्यासोबत काय घडायलंय मलाच माहिती आहे. नाही कोणाचा सपोर्ट, कोणाचं काही नाही. फार विचित्र आहे आपलं जीवन. कधी कधी वाटते मुलगा होणं इतकं अवघड असते का? खरंच अवघडच असते. जबाबदाऱ्या असतात, आई वडिलांचे सपने असतात, ते आपल्याला पूर्ण करावे लागतात. प्रत्येक गोष्टी प्रत्येकाच्या घरच्याचं डिपेंड आपणच असतो. मग आपण खचत नाही, आपण चेहऱ्यावर दाखवत नाही की बाबा तुझ्या मनात काय चाललंय. आपण सर्व असं हसून खेळून राहतो. मग आपल्याला माहिती आहे आपल्या मनात काय आहे, किती प्रसन्न होतं आपल्या मनात. आपण सहन करू शकत नाही, पण आपण प्रयत्न करायचे, क्षमताला प्रयत्न, खुश ठेवायचा प्रयत्न करायचा. इतकं होणे आपण काहीतरी कोणातरी व्यक्तीसाठी आपण झुटत राहतो. मग त्या व्यक्तीने तरी आपल्याला समजून घ्यावं, पण ती व्यक्ती पण आपल्याला समजून घेऊ शकत नाही. मुलाच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल कंडिशन असते, जॉबची टेन्शन असते, घरचं टेन्शन असते. एकूण थोडं माणूस प्रत्येकालाच हे नसते, थोडंसंच माणूस कोणाची लव्ह स्टोरी असते. आपण प्रेमाला थोडा वेळ देतो. अशा कंडिशनमध्ये काय पूर्वी भाऊ साथ देत नाही. तिथे आपण गणित आहे हे आपण सांगू शकणार आहोत कोणाला. आपण सांगू शकत नाही, आपण आपल्या जी माणूस आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतो तिनं तर आपल्याला समजून घ्यावं पाहिजे. हे आपलं सर्व काही राग द्वेष आपण कुठं काढतो, आपल्या आवडत्या व्यक्ती पुढंच काढतो. पण ती पण समजून घेत नसेल तर सांगायचं कुठं आपण कोणाला, कोणापुढे आपलं दुःख व्यक्त करायचं. आपण 20-25 वर्षाचे झालो, 25-27 वर्षाचे मुलं असतो, कोणापुढं व्यक्त केलेलं हे नाही चांगलं वाटत. दुसऱ्याला आपण मनातली गोष्ट दुसऱ्याला आपण सांगितली दुसऱ्याला कोणाला, ते आपलं हसतात समोर, तर चांगलं बोलतात भाऊ जाऊ दे होत राहते, असं नको टेन्शन घेऊ. पण ते आतून म्हणत नाहीत, फक्त बाहेरून आपल्याला दाखवतात भावा सर्व वाईट ठीक होते, चांगलं होईल, नको टेन्शन घेऊ. आणि माघारात तिथं आपण आलो, माघारा काय म्हणतात, अरे जाऊ दे असं वाचू होते. मग आपण दुःख कोणाला सांगतच नाही पहिली गोष्ट. पण ज्या व्यक्तीवर आपण भरोसा करतो, एक मुलगा असो एक मुलगी असो, म्हणजे आपण ज्या व्यक्तीला सांगायला आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे किंवा क्लोज फ्रेंड आहे, आपण सांगतो, आपण त्यालाच गोष्ट ही कळत नसेल यार सांगायचं कोणा. हा मुद्दा प्रश्न फार अवघड आहे. कोणी